मला आमदार झालं सारखं वाटतंय. बघ की आहे ना. हा मग दे रे लोक कुरकुरे दे त्याला. तर मित्रांनो अंजली खूप महागड लागत आहे की तिला बाहेर जायचं आहे. पहिला सर्वांना माझा नमस्कार असो मित्रांनो. हा तर अंजली म्हणते की मी आज बाहेर जाते. आता अंजली म्हणते की तिला स्वतः बाहेर जायचं आहे, लिंबू आणायचंय म्हणते. आणि शक्य नाहीये, मी तिला पाठवणार नाही बाहेर जायला. आणायचं नाही. लिंबू लागते ना. मी लिंबू आणतो म्हणलं की बाहेरून येताना लिंबू आणतो म्हणलं की आत्ता लागणार लिंबू. मग नाही खाल्लं चालत नाही का? मला खाऊ वाटायलंय लिंबू. तुला खाऊ वाटे ना, तुला बाहेर भोमलत फिरायची हाऊस लागली. अगं बसा तुम्ही काय का बसा मन जाऊ देते का नाही तेवढं नाही नाही. अंजली मित्रांनो पहिला मी कॉलनीमध्ये तिला मी इथल्या ते फिरायला देत होतो, कारण तिथं कोण विचारत नाही, कारण काय गाडी येत नाही काय नाही, कॉलनी आहे ही प्रॉब्लेम होत नाही. आता ही कॉलनीच्या बाहेर जाते, रस्ता क्रॉस करते. मग रस्ता क्रॉस करणार त्यात केवढी मोठी गोष्ट. त्यात केवढी मोठी गोष्ट तुला समजत नाही, तुझं तोल नाही, बॅलन्स राहत नाही चालताना, तर कशाला पाहिजे. काय जाणार आहे बॉस. बसा जरा बॉस. मित्रांनो हे बघा सगळे माझे कपडे घालते. मी म्हणतो तिला माझे कपडे घालच नको बाई, चांगलं नसतं, ऐकत नाही. चांगलं नसतं. मी कुठला पण नवीन शर्ट आणला ना, संपला सत्यानाश घालून बिरून हे मोकळा करून टाकते. नाटक करू नका तुम्ही, सांगायला मला जाऊ दे बरं जायचं असेल तर तुला एक माझ्याकडे एक हे सांगतो की तुला जायचं ना जा, हरकत नाही, पण महागड फिरून बघायचं नाही. कुठं तर महागड फिरली अचानक समोर जर पडली तर काय करायचं. तर त्यामुळं व्यवस्थित चालायचं, डोळे उघडून ठेवून चालायचं. आणि कसं त्याच म्हणलो आहे गप्प आता इथं गप्प बसतो. नको तुला रस्ताच आठवला तर जाणार कुठे नको, अजिबात नको. अजिबात 2 रस्ते ज्या रस्त्याने तिच्या रस्त्याने यायचं. सावकाश जा बघ. मित्रांनो इम्प्रुव्हमेंट चांगली झाली अंजलीमध्ये, चालणं पण चांगलं झालं, पण तेवढं की बॅलन्स प्रॉब्लेम खूप आहे. बॅलन्स प्रॉब्लेम मध्ये जरा प्रॉब्लेम आहे भरपूर. बॅलन्स ठीक व्हायला अजूनही कमीत कमी 1 वर्षावर लागेल तिला, पण चांगलं तिला मी चांगलं खाण्यामध्ये प्रोटीन आहार वगैरे भरपूर दिल्यामुळे तब्येत चांगली छान झाली. तुम्हाला मी दाखवतो थांबा. आपल्या अंजलीबाई चालत चालले तर बघा, चालता चालता कसं एकदम तोल जातो बघा तिथं. मी जरा झूम करतो. म्हणजे मला बघायचं की स्वामी समर्थ शपथ मी तिला पहिल्यांदा आज पाठवतोय की ती बाहेर चालली पहिल्यांदा, आणि स्वतः ती किती इम्प्रुव्हमेंट झाली मला ते बघायचं. चालण्याची पद्धत बघा एकदम पोरीची स्टाईल, तर अजिबात तिला पोरी स्टाईल पोरीसारखं चालणं आवडत नाही. सगळी माझी स्टाईल मारते, चालण्यापासून प्रत्येक गोष्ट माझी स्टाईल मारते. मी तिला 10 वेळा ओरडतो, अगं मुलीसारखं चालत जा, मुलीसारखं वागत जा, मुलीसारखे कपडे घाला जा. अजिबात तिला चालत नाही बघा. ती मान खालची मान वर करत नाहीये, समजतंय का तुम्हाला. हे बघा त्यामुळे थोडंसं भीती वाटते कधी कधी अचानक. हो कसं नमस्ते कशी करते बघितले का तुम्ही. मला आमदार झालं सारखं वाटतंय. पहिला कशी नमस्कार केली बघितलं का. कशी नमस्कार केली तुम्हीच बघा म्हण बघा. हे बघा बघा असं तोल जातो कधी कधी. हाय आमची दिदी आली की तिथं चालले ते बघ, दिसली का. दिसली ना. जा पकड तिला, पकड तिला, पकड तिला. नाही मी देतो पैसे. तिने बघा लिंबू घ्यायला 2 रुपये लिंबू घ्यायला 500 रुपयाची नोट आणली. काय डोका आहे बघा तिचं. आणि ते नशीब ताई ओळखीचे आहे, त्या ताईनं मला सांगा म्हटलं मी देतो पैसे. इंटरनॅशनल लोक. मित्रांनो तिनं 500 रुपयाची चिल्लर घेण्यासाठी 200 रुपयाची खरेदी केली आहे. 100 रुपये जादू म्हणून कुरकुरे, तिथे कुरकुरे 100 रुपयाचे घेतले तिने. काय काय घेतली होती ना कुरकुरेचं पॅकेट वगैरे बघा कसलं भानं घेतलं तिने बघा. रील्स करायला येऊ का मी ताई. चला येतं. घेतो काय म्हणतो. छान व्हेरी गुड. विठ्ठला हरिओम. व्हेरी गुड बाळा. यू बाय. मित्रांनो आपल्या अंजलीबाई पळत गेली. हे जरा पाठीमागे सायकल घेऊन, पाठीमागचा सायकल घेऊन लक्ष राहू दे. हो नमस्ते बॉस. बघा मित्रांनो कसे खतरनाक. आणि आता तुझा हात मिळाला काय झालं. हात तुटलाय का तुझ्याकडे. जा पाठीमागचा
हो आम्हाला द्या की खायला एक म्हणू पण खायला द्या म्हणू आम्हाला. अबे जा बे माग मी आहे की चला लो. नको 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 तू नको. अबे कुरकुरे माग बे कुरकुरे माग घरी कशाला चाललो मग मार खाशील. कुरकुरे द्या म्हणू. बघ की आहे ना हा मग दे रे लवकर कुरकुरे दे त्याला. ए चला 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 ये लवकर पार्सलला चल त्याला ते कुरकुरे एक चल ये. लहान लेकरासोबत तर खूप खेळती आणि ते दोघं खास मित्र अंजली आणि तिचा अंजलीचा मित्र आहे तो. त्यामुळे तो तिला तिची टिंगल करतो ही तिची टिंगल करते. आले बघा काय काय बघितले असेल दोन तुम्हाला पाठीमागून काय कटक करायला त्याला दिल नाही कुरकुरे त्याला दिले की मग दिलं त्याने म्हणते की माझी कुरकुरे ती. हा ना तुझ्या दोघांच्या टिंगल्या भरपूर चाललेत ना. तुझा मित्र ना ते हा तुझा मित्र ना ते तिचे मित्र सगळे टिली टुले मित्रांनो 5-5 वर्षाचे 4 वर्षाचे सगळे लहान लहान लेकर आहेत तिचे मित्र. तू फक्त 2 लिंबू घ्यायला गेली ती हे काय घेऊन आली सगळं. अगं लय छान लागतं पण तू काय म्हणली मला मी फक्त लिंबू आणते बाकीचं काय आलं. मग कुरकुरी कोण आण म्हणलं तुला. तू इकडे ते कोण खाणार आता घरात ना ठेव नाही तर सोड बस इथं. हा बस ते बारका पिल्लू तुझा मित्र आहे ना हा त्याने तुला कधी कुरकुरे खायला देते तू त्याला कधी कुरकुरे खायला देते ना. देते की मग आत्ता का बरं नाही दिली. मग त्याने असं का म्हणा माझी कुरकुरेत नाही का त्यांनी त्या विषयाने आणलंय. तुझ्या पैशाचा राहू दे किंवा त्याच्या पैशाचा राहू दे त्याने मागितलं की द्यायचं ना त्याला. मी दिली असती पण त्यांनी का म्हणायचं मग तू माझ्या कुरकुर. तुला खवळं ते माहिती ना त्यांनी. मला त्यांनी तसं म्हणलं म्हणून ते म्हैस करत नाही आंबा तसं आता चेहरा केली आंबा. तुझे मित्र असतात ना मित्र आपल्या हक्काने मागत असतात द्यायचं मित्राला खायला कधी पण कळलं का. हा काय मित्रांनो तर छान चालत वगैरे जाऊन आली मला खात्री होती जाऊन येईल म्हणून. खात्री होती जर वाटायची की एकट्या कशाला आली नाही रे हो एवढं रिस्क घ्यायचं नाही अजून आता कुठं सुरुवात झाली लगेच हात पाय लगे हलवायचं नाही कधी पण लक्षात ठेव कळलं का. मग चालत हल्लेली की आता पाहिजे. अरे हातपाय हलवायचा याचा अर्थ म्हणजे लगेच उतावळा व्हायचं नसतं असं म्हणत होतं मला. उतावळा नवरा गुडघ्याला बस. आणि हो कुठलं तरी एक लेकरू आलं बाहेर जाऊन माहिती का कोणाचं होतं की मलाच माहित नाही. त्यांनी मोबाईल राहते मग कुठं राहते म्हणून विचारले तर म्हणतो की मोबाईल राहतो मोबाईल. अगं मला काय झालं माहितीये का तो मला पहिला विचारला दादा तुमची दिदी कुठं हो म्हणला. मग ते लहान काय कळते दिदी आहे का कोण आहे काय मला ती समोर चालत चालली की तिने हा मला तिने पळत तुला मांडीला पकडला तिने कळलं का. बघ ते लेकरू बाळ सुद्धा तुझा व्हिडिओ बघताय. दुकानवाले मला विचारलेत की कुणाचं लेकरू आहे म्हणलं तुमच्या घरातलं लेकरू आहे मला का माहिती. कोणाचं लेकरू कोणाला पण जोडायचं आहे. मला वाटलं तिथंच जगापेक्षा तर मित्रांनो मला छान वाटलं आमचे व्हिडिओ ते आय थिंक तो लेकरू असेल 3, 3.5, 4 वर्षाचा असेल त्याला कसं समजतं की अंजली बाई कोण आहे हे त्याला माहिती आहे. आम्हाला खूप छान वाटलं म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत आमचे प्रत्येक जण व्हिडिओ बघतोय मला याचा आनंद आहे आणि मी ह्याचा भान ठेवूनच व्हिडिओ बनवेन की लहानापासून प्रत्येक जण आमचे व्हिडिओ बघितलं पाहिजे.